हरे कृष्ण हरे कृष्ण. जटा शंकरे नमः पार्वतीपते हर हर महादेव हर महादेव. त्वदीय पाद पंकजं जम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि माता नर्मदे नमामि माई नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. मित्रांनो, आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या माध्यमातून मला खरंच खूप छान संधी दिली तुम्ही नर्मदा मातेविषयी बोलण्यासाठी. त्याबद्दल मी आपल्या रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या प्रेसिडेंट हर्षद जोशी माताजी, त्याप्रमाणे सेक्रेटरी आणि व्हाईस प्रेसिडेंट आणि या ठिकाणी माझे सर्व रोटरीयन मित्रांनो, आज या ठिकाणी मी ज्या विषयावरती बोलणार आहे त्या ठिकाणी मी काही कुठला वक्ता नाही आहे किंवा मला खूप काही असं लेक्चर वगैरे देतोय किंवा मला खूप याची काही हे आहे. परंतु आता नर्मदा परिक्रमा केली आहे. ती नर्मदा परिक्रमा आहे 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची. त्याच्यामध्ये मी केली 3 महिने 3 दिवसाची. त्याला कमीत कमी सांगायचं म्हटलं एकदम शॉर्टकटमध्ये ते लागतात 3 तास. तुम्ही मला दिले जातं 20 ते 30 मिनिटं. त्यामुळे मला रात्रीपासून कालपासून प्रेशर होतं. मी रात्री माताजींना खूप उशिरा मेसेज केला की म्हणतात आता मी नक्की यांना काय सांगू, काय अपेक्षित आहे नाही का सर. कारण ते एवढं काही सांगण्यासारखं आहे की ते थोड्या वेळात सांगू शकत नाही. तरी पण मी प्रयत्न करतो. त्यामुळं तुमचा पण जास्त वेळ नाही झाला की छोटे छोटे मुद्दे काढून ठेवले की कधी गरज पडलीस तर आपण भागूया. कारण रोटीचा प्रोटोकॉल महत्वाचा आहे. तर धन्यवाद. आपण आता आपल्या या नर्मदा नदीच्या प्रवासाला चालू करूया. तर आपण सर्वजण माझ्या संघ नर्मदा परिक्रमा करण्यास तयार आहात का? अर्धे हा म्हणतात, अर्धे बऱ्यापैकी नाही म्हणतात. त्यामुळे तुमचा फायदा सुद्धा सांगतो काय झालेला आहे. जे हो म्हटले त्यांचा आता माझ्यासोबत नकळत नर्मदा परिक्रमा सोबत होणार आहे. बरोबर ना? त्याचं पुण्य तुम्हाला भेटणारच आहे. जे नाही म्हटले त्यांना ऐकण्याची पुण्य पण भेटणार आहे. काय प्रॉब्लेम म्हणजे नर्मदा परिक्रमा 3 प्रकार तशा भरपूर आहेत, पण 3 महत्वाचे की एक ऐकिक, एक वाचिक आणि एक प्रत्यक्ष आपण करतो की. तर नर्मदाला बऱ्याच वेळा जात नाही लोक, पण बऱ्याच वेळा व्हिडिओ जातो. जसं जगन्नाथ कुंटेजींचं आहे, पुस्तक वाचतो आपण किंवा युट्यूबवरती ऐकतो. ती पण एक प्रकारचं एक मानसिक परिक्रमाच म्हणता जाते त्याला. तर तुम्हाला आज ती परिक्रमा घडणार आहे आणि त्याचं पुण्य पण भेटणार आहे. आणि हे सत्य आहे, कारण त्याचा अनुभव मी समोर उभा आहे. तर नर्मदा परिक्रमाला जाण्याच्या अगोदर सर्वांना एक तुमच्या कॉमन मनामध्ये प्रश्न आला असेल बाबा सगळं ठीक आहे, पण बाबा तुझ्या मनात कसं आलं? कारण एवढं सगळं आपण ऐकलं तुम्ही आता, आणि ते करून सर तुझ्या मनात कसं आलं, तू कसं काय केलंयस? तर नर्मदा परिक्रमाचं एक वैशिष्ट्य असं की तुम्ही ज्यांचं कोणाचं ऐकाल त्यांचं प्रत्येकाचं एक कॉमन वाक्य असतं की नर्मदा परिक्रमा ही मागच्या जन्मात काहीतरी आपलं संचित आहे, मागच्या जन्मात काहीतरी पुण्यकर्म आहे, त्यामुळे हे सगळं शक्य आहे या जन्मात एवढी मोठी परिक्रमा करणं. तर तेच खरोखर सत्य आहे. मागच्या जन्माला नक्की काहीतरी छोटं मोठं पुण्य असणं ज्यामुळे मला ही परिक्रमा करण्याची संधी भेटली. आणि त्याचबरोबर ह्या जन्मात जे काय आपलं करणं, आता मी नर्मदा परिक्रमा जाण्याच्या अगोदर पंढरपूरची जी आपली पायवाडी असते 15 दिवसाची, ती बऱ्याच वेळा केली. ब्रह्मगिरी परिक्रमा असते, गोवर्धन परिक्रमा, वृंदावन परिक्रमा, अशा परिक्रमा झाल्यामुळे एक आत्म आणि इस्कॉनशी जोडल्यामुळे आध्यात्मिक एक छोटीशी ओढ होती. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या परिक्रमामध्ये आपल्याला जाताना खूप अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला ते जाऊशी वाटतं आणि त्यानंतर तो माणूस जातो. एकदम एक शेवटचा एक पीक पॉईंट होतो आणि तो उठून निघून जातो. तर मला जसं तुम्ही जीवन जगता ते जीवन मी पण जगतोय. मी 8-10 वर्षापासून प्रयत्न करतोय की मी ठरवतो की नो मनी, नो हनी आणि नो मोबाईल, या 3 गोष्टी शिवायला मी एका कुठे मला 8-10 दिवस जायचे जिथे मला कोणी ओळखत नाही. पण 8-10 वर्ष झालं दरवर्षी प्लॅन करतो, पण एकदाही कधी गेलो नाही. कारण आपली कामं काही संपत नाही. बरेच काही नाही काही प्रोजेक्ट असायचे, काम असायचं, मिटिंग असायचं, लग्न, साखरपुडा, त्या सगळ्या गोष्टीमध्ये वैतागून गेलो. आणि मग एक दिवस ह्या मनातल्या त्या भावना जास्त वाढत चालल्या. ह्याचं काय म्हणजे जसं जसं आपलं वय वाढत जातं, आपण भरपूर काही कष्ट केलं असतं आणि ज्यावेळेस आपण मागेवरून पाहतो तर आपल्या लक्षात येतं की यार आपण घरादारासाठी, आईवडिलांसाठी, मुलाबाळांसाठी, समाजासाठी भरपूर केलं, पण आपण स्वतःसाठी काय केलं? आणि ह्याच्यामध्येच आपल्याला आपलं शरीर साथ द्यायला लागत नाही. आपलं आजार पण वाढतं, थोड्या थोड्या मानसिक, शारीरिक घटना घटायला लागतात आपल्याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेस आपल्यासोबत सगळे पाहिजे असतात आपल्या, कारण आपण सगळ्यासाठी केलं असतं.
तर त्यावेळेस आपल्याला मग एक भावना होती की अरे यार मी फुकट जीवन जगलो, काय जीवन जगतोय, आपल्या मीच एकटाच पडलोय, मला एकटाच ना ती डिप्रेशनची भावना असते ती येते. आणि मग आता कशासाठी करायचं, कुणासाठी करायचं, ज्या अशा गोष्टी तुमच्या मनात पण एक दिवस आल्या असतील, नसेल आल्या तर येतील, काय करू नका. आल्यानंतर तुम्ही त्यावेळी समजायचं की आपल्याला आता नर्मदा मातेने बोलवलंय, बॅग भरायची, सरळ निघायचं, काहीच विचारायचं नाही कुणाला. पण त्याच्या अगोदर नर्मदा जाण्याच्या अगोदर एक प्रोटोकॉल असतो की तो आई वडील आणि पत्नीची परमिशन घ्यायला लागते, आणि त्या तिघांनी परमिशन दिली तरच तुम्ही जाऊ शकता. तर मी याच्या अगोदर छोटे, आता एक खूप वेळ टाइम त्यामुळे मी खूप शॉर्टमध्ये सांगतोय, त्यामुळे ते बऱ्याच घटना केल्याने एक दिवस ते नर्मदेविषयी मला माझा एक मित्र चालला होता. तर तो जाताना मी त्याला शिवाय घातले, हा काय म्हणजे एवढे सुंदर बायको, 2 मुलं, आई वडील, आणि त्याचं काय कमाई पण एवढं तरी हा सगळं सोडून कसं काय चाललंय. तर आपण ते मित्राला म्हणलो की आपण याला समजून सांगू, नको जाऊ बाबा. आणि त्याला नको जाऊ सांगण्यासाठी आम्ही त्या चर्चा करता करता नर्मदेविषयी इतकं ऐकलं, त्या गप्पा मारता मारता, आणि म्हटलं मी जे 8 दिवस शोधत होते ते हेच दिसतात ते मला. नाही परिक्रमा पूर्ण, पण 8 दिवस तुम्ही जाऊ शकतो नर्मदा मातेला. आणि मग त्याच्यात ती भावना वाढली, आणि मी घरी पत्नीला सांगितलं की बाबा मी नर्मदा मातेच्या परिक्रमेला जायचं ठरवलंय, तर जाऊ का. आणि त्यांनी पहिल्यांदा आयुष्यात एकही सेकंद लावता जा. थोड्या दिवस तरी म्हणलं तिला असं वाटलं की चला 8-10 दिवस तरी माझ्या डोक्याला चालत नाही. म्हणलं तर बायको हा म्हटली. आईला विचारलं, आई म्हणजे बाळा तू पण चांगलं काम करतो आज तर चांगली गोष्ट तुझं आता गरजेचं आहे. मग वडिलांना विचारायला गेलो. वडिलांना विचारल्यानंतर वडील डायरेक्ट रडायला लागले, आणि त्यांनी सांगितलं तू जर या परिक्रमेला गेला तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाटतं, डायरेक्ट हवा काय. तर त्यांनी म्हटलं काय करायचं, तर त्यांना कुणीतरी जे अगोदर परिक्रमेला गेले होते त्यांनी जर जगन्नाथ त्यांनी सांगितलं तिथं खूप भीती आहे, लुटतात, मारतात, हे सगळं त्यांनी ऐकलं होतं. खायला भेटत नाही, त्यांच्या डोक्यात ते बसलं होतं. त्यामुळे तू जायचं नाही. मग ते मी जाण्याचं ड्रॉप झालं. ते मित्रासोबत जाणं होतं 10 तारखेला डिसेंबरला, ते कॅन्सल झालं. मग बरेच दिवस वडिलांना दुसऱ्यांना तिसऱ्यांना पाठवून थोडं पटवलं, पण ते तरी नाही वगैरे शेवटला एक दिवस आला की माझ्या त्या बाहेरच्या जे टेन्शन्स असतात नाही आपले, प्रत्येकाला छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात, पण ते कधी कधी डोक्याला इरिटेट होतात आणि वाईटनुसार ते नको वाटतात. ते मी एक दिवस असा की नाही आता मला जायचंच. मी वडिलांना सांगितलं मी आता चाललोय, आणि 9 तारखेला मी डायरेक्ट फ्लाईटचं तिकीट बुक केलं. 10 तारखेला मी ओंकारेश्वर म्हणजे याच्यानंतर इंदोरवरनं ओंकारेश्वरला पोहोचलो. तर आता इथून माझी परिक्रमा चालू झाली. आता आपण चालू करायचं भाषेत. तर ओंकारेश्वरला ज्यावेळेस आपण परिक्रमा चालू केली तर इथे परिक्रमा चालू करण्याचे हे आहे की तुम्ही त्या पूर्ण नर्मदा मातेच्या कुठल्याही भागातून परिक्रमा चालू करू शकता. असं काही नाही की पूर्ण विशिष्ट ठिकाणीच केली पाहिजे, पण सांगितलं जातं की अमरकंटक जिथून तिथं उगम आहे तिथे चालू केली पाहिजे, किंवा ओंकारेश्वरला. कारण सोपं पडतं ओंकारेश्वरला, पण कुठेही गेले ती शेवट ओंकारेश्वरला करायला लागतो. मग मी ओंकारेश्वरला पोहोचलो पहाटे. तिथे गेल्यानंतर ओंकारेश्वरच्या तिथे गजानन महाराजांचं मठ आहे, त्या ठिकाणी राहिलो. दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो आणि तिथे मानदाता पर्वत आहे, ज्या ठिकाणी ओंकारेश्वरांचं मंदिर आहे. त्या मानदाता पर्वताची 6.5 किलोमीटरची परिक्रमा होती, ती केली. आणि त्या 6.5 किलोमीटर म्हणजे संध्याकाळी फ्लॅट, कारण बाहेर कधी आपला 1.5 किलोमीटर चालायची सवय नाही. आता 6.5 किलोमीटर मी एवढं झालं म्हणजे आपलं 2-3 दिवसात बॅक टू पेव्हिलियन. पण ते परिक्रमा पण आलो, दुसरी सकाळी परत उठलो आणि एकदम फ्रेश वाटायला लागलं. एकदम ताजं सकाळच्या पाहिजे थंड पाण्याने आंघोळ वगैरे हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी. आणि संकल्प सोडला आणि परिक्रमा चालू केली. आणि त्या परिक्रमेमध्ये काय माहीत नाही म्हणजे असं त्या इतकी ऊर्जा वाढत चालली होती एक एक पावलाला. आणि ती ताकद पहिल्या दिवशी साधारणतः 26 किलोमीटर चाललो. आणि 26 किलोमीटरनंतर आमचा एक दुसरा स्टॉप आला ते सियाराम बाबा. तर ही अनुभूती तिथून चालू आता मी सांगतो माझ्या अंगात ते चालू झालं ब्लड एकदम. तर सियाराम बाबा तिकडे सियाराम बाबांचं वय 109 वर्षाचं आहे आता. आणि त्यांच्या शरीरामध्ये फक्त हाडकं आणि त्याच्यावर चिटकलेलं चांगली, याच्या पुढे काही नाही. आजही ते आहेत आणि भाग्य असेल त्यांचं दर्शन झालं. ज्यावेळेस हे गुजरातला फ्लड आलं ना, तर त्यांच्यामध्ये इतक्या हाईटवरती आहे, 87 फुटाच्या वरती हाईटला आहे. एवढं पाणी वरती गेलं होतं, पण त्यांच्या पायाला येऊन जे टच झालं ते पाणी त्याच्यावरती गेलं नाही. सगळं गाव पळून गेलं, पण ते मंदिर सोडून गेले नव्हते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मी गेलो तर मला पहिली अनुभूती तर अशी आली की इथून गेले आरती वगैरे काय आपली पाठ नसते. आणि मला तर ते पहिलीच आरती माझी होती, मग त्याच्यात काठाला आणि ती करायची खूप इच्छा झाली.
आम्ही गेलो सगळं घेऊन. आणि आता आरती म्हणायची पण आरती येत नाही. मग काय म्हणतात आपल्याला आरती तर येत नाही, आपण सगळं घेऊन आले आणि आता काय करणार सियाम बाबांच्या समोरच. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 सेकंदाचा फ्रॅक्शन तुमचा फोन आहे मात्र म्हणतात काय करतं आरती तर येत नाही, जाऊ आम्ही अशीच करतो, तू घे सांभाळून. आणि विदिन सेकंड शेजारचा ग्रुप होता, त्यांनी तिला नमाज आरती चालू केली. आता हे काही मोठं नाही, पण तो योग जो असतो आपण इकडं बोलतो आणि इकडे बोलतो, पूर्ण परिक्रमेमध्ये मला कमीत कमी 200 ते 300 अनुभव आले की फक्त मी काहीतरी इच्छा प्रकट केली, म्हणजे छोटीशी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती प्रत्येक इच्छा माझी सहजासहजी पूर्ण झाली. सियारामबाबाच्या तिथून आम्ही पुढे निघालो. त्याच्यानंतर बरेच गाव आहेत, खूप सुंदर सुंदर गाव आहेत, खूप सुंदर सुंदर स्थान आहेत. आणि ते सगळं करत करत आपण विंगडेश्वरला पोचतो. विंगडेश्वर म्हणजे गुजरातचं शेवटचं होतं, तिथं समुद्र आहे, त्याला रत्नसागर म्हणतात. त्याच्यामध्ये शूलपाणी म्हणून जंगल आहे. शूलपाणी तर सगळ्यांनी नर्मदा म्हणजे शूलपाणी सांगणं आठवतं, दुसरं काय आठवत नाही. कारण जगन्नाथ कुंडीजींनी तिथं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तिथं त्यावेळेचे जे बिल्ल वगैरे होते ते तिथं अक्षरशः पकडून पूर्णपणे त्या माणसाला काहीच ठेवायचे नाही अंगावरती, नेकेड शब्द डायरेक्ट नेकेड करून त्यांना पाठवून द्यायचे. मग ते त्या जंगलातून बाहेर उठरायचे. तिथल्या गावांना माहिती आहे हा बाबा असायचे नाही, ते पोती तयार करून ठेवले असायचे आपले जास्त ना पोती तशी. तर आता मात्र तसं नाही आहे, आता खूप सुंदर आहे. जे चोर होते तेच आता चांगले माणसं बनलेले. मोदीजींच्या सरकारमध्ये तिथे रस्ते वगैरे पोच झाले त्यांच्या जागेपर्यंत बऱ्यापैकी, नाही काय तर टू व्हीलर जातात आणि मग ती लोक आता व्यवसायात लागले, त्यामुळे तीच लोक आता आपल्याला मदत करतात. त्यामुळं तिथं काय अनुभव आला नाही, पण जे चालण्याचा अनुभव आहे, जे काय तिथलं वातावरण आहे ते खूप सुंदर. म्हणजे पूर्ण खाली चढ उतार, डोंगर, डांबरी रस्ता, पायवाट, खडकाची वाट, शेताची वाट, असं खूप सुंदर अनुभव घेत घेत आम्ही पुढे चाललेलो होतो. आणि नंतर विंगडेश्वर येतं, जिथे दक्षिण तट सांगतो. इथं 2 तट आहेत, एक दक्षिण तट आणि एक उत्तर तट. दक्षिण तट हा पितृतट आहे, म्हणजे तिथे सगळं मानवांनी साधू संतांनी तिथे जप तप केलेलं आहे. आणि जे उत्तर तट आहे तिथं सगळं देवभूमी म्हटलं जातं, कारण तिथे सगळे असं कुठलाही देवी देवता नाही की ज्यांनी तिथे तप केलं नाही आहे, तिथं ते येऊन गेले नाही, त्यांची काही तिथं कथा नाही, लिहिला नाही. तर ह्या ठिकाणी आपण जेव्हा दक्षिण तटावर जात असतो तर तिथं सांगितलं जातं की म्हणजे एक कमंडूला असं शेजारी ठेवून सगळेजण साधू तिथे तपश्चर्या करत असतात. त्यामुळे त्या नर्मदेच्या कडेला चालताना सुद्धा भीती वाटते की आपण पाय कुठे ठेवावं, कारण तिथे म्हणतात की हरकंकर नाही शंकर आहे. तर ह्या अशा प्रवासातून कसं आम्ही विंगडेश्वरपर्यंत पोहोचलो. विंगडेश्वरला गेल्यानंतर तिथे नावेचा खूप मोठा अनुभव आहे, कारण तिथे संध्याकाळचा पोहोचतो आपण. तिथे मग बुकिंग करायला लागतं, कारण 2च नाव असतात, एक 250ची आणि 50ची ज्याची कॅपॅसिटी. आणि ती नर्मदा माता 25 किलोमीटरपर्यंत आतमध्ये त्या सागरात जो पण मिसळत नाही त्याला क्रॉस करून आपल्या पलीकडे जायचं असतं. तर मग त्या ठिकाणी आमचं संध्याकाळचं बुकिंग झालं आणि सकाळी आम्ही पहाटे 2 वाजता बुकिंग तिथे पोहोचलो, कारण ते भरती ओटीवरती डिपेंड असतं. आणि शेवटी तिथे पोहोचल्यानंतर पहिली छोटीशी भरती पाणी वाढत चाललं होतं, छोटी नावामध्ये पहिली लोक गेली, आम्हाला काही चान्स भेटला नाही, आम्हाला वाटलं आमचं होत नाही. ती गेल्यानंतर दुसरी जी बोट असते ती सगळे महागडे पैसे असतात, ते 2 असतात, ते परिक्रमा करतात त्यांना 200 रुपये, आणि जे बाहेर गाडीने ह्याने जातात फिरायला जातात त्यांना 400 रुपये. तर मला ही बोट गेली म्हणजे आता आपला दुसऱ्या दिवशी, पण त्यांनी त्या मोठ्या बोटमध्ये आम्हाला बसवलं आणि आमची पूर्ण त्या सागराचा प्रवास चालू झाला. त्या सागराचा प्रवास करताना खूप सुंदर अनुभव होता. म्हणजे ते नर्मदेचं पहिल्यांदा आम्ही त्या पाण्यामध्ये उतरलो होतो, कारण याच्यामध्ये परिक्रमामध्ये आपण नर्मदे मातेच्यामध्ये आत जाऊन आंघोळ करू शकत नाही, पाण्यात उतरू शकत नाही, जे परिक्रमा करतात ते. तर ते सुंदर वातावरण बघत पलीकडे मिठी तलाय म्हणून जागा आहे, त्या मिठी तलायामध्ये गेलो. तिथे पण खूप मोठी लीला आहे, आता ते सांगणं एवढं शक्य नाही. तर त्या मिठी तलायाच्या जागेवरती गेल्यानंतर तिथून आम्ही परत उत्तर तटाने चालायला चालू केलं. आता कंडिशन अशी त्या मिठी तलायापासून तर भरूचपर्यंत जोपर्यंत मध्ये असे आश्रम खूप लांब लांब आहेत, कारण इथे मेन जी समस्या असते सगळ्यांच्या मनामध्ये, इथं खायचं कडे राहायचं काही नाही का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुमच्या मनात कधी वाटतं जायचं तरी हा प्रश्न पहिला भेडसावतो. तर आमच्या मनात पण ती भीती होते. आणि तिथे गेल्यानंतर आता भरूच ते जवळजवळ 60-64 किलोमीटरचं अंतर आहे, आणि त्यामध्ये चालायचं आणि पूर्ण डांबरी असतं सिटीमधलं, त्यामुळे ते खूप हे होतं. त्या दिवशी आम्हाला अक्षरशः दिवसभर खायलाच भेटलं, पूर्ण उपाशी, आणि चालून चालून पूर्ण म्हणजे संपलंच होतं आमचं. तरी त्या ठिकाणी भरूच
त्यानंतर पुढची स्थानं खूप सुंदर होती, ऐकलं होतं, ती पाहण्याची उत्सुकता होती. दिवसभर कितीही चाललं तरी सकाळी उठले की मात्र एक फ्रेशनेस असायचा. म्हणजे तुम्ही किती थकला, जेवला नाही जेवला काहीच फरक नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याची घाई आणि उठल्यानंतर तो फ्रेशनेस असं वाटायचं की आपण एकदम 16 वर्षात नवीन जन्म झालेला आहे असा. तो रोज तो अनुभव यायचा. आणि आम्ही पुढे चालताना एक तुम्ही अनुसया माता ऐकले सगळ्यांनी दत्तगुरूंचं ज्यांचं हे. तर मला तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा गेलो तिथं मग मला कळलं की अनुसया मातेचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश प्रत्यक्षात जमिनीत उतरवले होते, जमिनीवर आले होते पृथ्वीवर. आणि मग मातेने त्यांना तिथे बाळा बनवली होती, लहान 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 सगळं ती स्टोरी. ज्यावेळेस त्या स्थानावरती गेलो मला शरीरात म्हणजे कित्येक वेळ ते कंपन झालं होतं की मला ऐकलं होतं, पाहिलं होतं टी व्हीवरती आणि आज मी त्या प्रत्यक्ष स्थानावरती होतो. तर असे कित्येक स्थान आहेत की ज्या ठिकाणी आपण लिहिला ग्रंथामध्ये किंवा टी व्हीवरती पाहिलं किंवा वाचलं त्या तिथं आपल्याला बघायला भेटतं. त्या स्थानावरती आपण जातो त्यामुळे त्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आपल्यामध्ये येतच असतं. आणि त्या ठिकाणचं दर्शन झाल्यानंतर मी थोडासा पुढे चालायला लागलो आणि आम्ही तिघं चौघजण होतो एकत्र, चौघजण. माहीत नाही काय झालं, अचानक त्या मधल्या आमच्या चौघांमधलं मी थोडंसं चालण्यात तिथं कसं होतं, नवरा बायको जरी सोबत गेले तरी ते एकत्र राहत नाही, त्यांच्यामध्ये पण गॅप पडतो, मागे पुढे होतात ते. कारण प्रत्येकाचं चालणं असतं, पाठी ओझं असतं, ते ओझं घेऊन एवढं चालणं आणि ते टिकवणं सोपं नाही. तर प्रत्येकजण आपला रस्ता कापत असतो, पुढे पुढे जायचं बघत असतो. आणि मग त्या ठिकाणी मी पुढे गेलो, बाकीच्या मागे राहिले. आता मागे राहिल्यानंतर मी नदीच्या हे सेम असं बघा, हे फक्त अंतर जे आहे हे 80 फुटाचं अंतर होतं, 70 ते 80 फुटाचं. आणि मी ह्या कडेने असं चाललोय, खाली नर्मदा माता आहे. आणि चालताना पुढे असं लक्षात आलं मला, पायवाटेने चालत होती छोट्याशा, की एक ठिकाणी एक भिंतीच्या कडेने छोटीशी वाट होती. म्हटलं गाव आहे, तर तिथे सगळ्यांनी सकाळच्या पाळी प्रातिनिधिक केलेल्या सगळ्या अशा. आणि आमच्या त्या सगळ्या गोष्टी कॉमन होत्या, काही तसं विषय नव्हतं. मी ते जम्प करत करत पुढे गेलो, एक 100 फूट पुढे गेलो आणि पुढे सगळे झाडं, बोराचे झाडं वगैरे, सगळं रस्ता बंद. आता परत तेवढं 100 फूट त्या वाटमानात पाठीमागे यायचे, म्हणजे भयानक होतं. आता मी काय करायचं म्हटलं आणि खाली पाहिलं तर नर्मदेच्या कडेने छोटासा रस्ता दिसत होता, पण हे 70-80 फूट असं खाली जायचं होतं. म्हटलं इकडं हे असं म्हणण्यापेक्षा असं नेलं बरं काय, आणि माता मला काय म्हणलं नाही, एक विश्वास होता तिकडं नेहमी रोजचा. मी त्या अशा स्लोपवरती डायरेक्ट चालत चालत खाली आलो, असं म्हणजे पळत पळत नाही कसं पूर्ण. आणि लकीली मला वाटलं तर पडेल हे होईल, पण नशिबाने काहीच झालं नाही. आणि तो असं मला वाटलं की मी एकदा माहिती नाही मोठं काहीतरी हिमालय चढून किंवा उतरून आलं होतं, कारण ते फिलिंगच खूप वेगळं होतं. आणि त्या वाटेने म्हणत मी खाली नर्मदाच्या कडेने चालायला लागलो. पुढे हळूहळू छोटी छोटी झाडं लागायला लागली, ती झाडं नंतर वाढत चालली, जंगलासारखं रूप घेतलं त्याने. आणि नंतर ते दाट व्हायला लागलं. नंतर त्याचे साईज मधून जायला रस्ता नाही, मग थोडंसं वाकत वाकत एकदम असं मिलिटरीचं ट्रेनिंगच चालू झालं माझं ते. नंतर तर पूर्ण गुडघ्यावरती बसून असं पाठीमागं बॅग साईडने सगळं झाडं ओरबडतात, ते एवढं भयानक अवस्था होती. तरी पण होत आहे चालेल, पुढे एक रस्ता असेल, पुढे रस्ता. पण नंतर एक ठिकाण असं आलं की तिथून रस्ताच दिसायला तयार नाही, सगळीकडे झाडेच फक्त. आणि ते मग झाडांच्या मध्ये थोडं थोडं प्राण्यांनी किंवा काय असं जागा बनवली असते ना बसायला तशी. मी बघितलं तर रस्त्याला इथं जागा तर कुठेच दिसे ना. मनामध्ये तो पण काय नव्हतं, म्हणून तर हळूहळू भीती वाटायला, कारण संध्याकाळ होत चालली होती. तर करायचं काय काय कळेना. मी जवळजवळ माझ्या मित्रांना आवाज मारायला चालू केलं, बघ ते कोणीतरी येतील, मला कुठेतरी काढतील बाहेर. कारण रिटर्न जायला पण हे नाही ना, ते परत वापरच झालं नाही तेवढं. आणि ते खूप आतमध्ये आलेलो मी. मित्रांना आवाज मारतो, मित्रांचा आवाज नाही. म्हटलं आजूबाजूला गाववाले असतील, त्यांना जवळ तिकडं असं नरमध्ये असं जवळ आवाज द्यायचा, मग कुठेतरी आपल्याला आवाज येतो तिकडं, कुणाचाच आवाज नाही. म्हणून मनामध्ये भीती जोरात वाटली. आज आपलं काही खरं नाही. तिथे मगरमच्छ असतात ते तणावामध्येच आहे, किंवा वाघचे ते छोट्या छोट्या गोष्टी असतात तिथे. म्हणजे ह्याच्या एकाच्या जरी तावडीत सापडलो तर घरच्यांना हलकं पण भेटणार नाही. आता करायचं काय. मग मी इकडे तोंड करून होतो, मी पाठीमागं तोंड केलं आणि असं जस्ट हे केलं आणि म्हटलं नाही, माता मी एवढं सगळं प्रेमाने मनापासून आलोय, माता माझ्या जीवनात काही वाईट होऊन देणार नाही. म्हणजे माता आता तू जे करशील तसंच. पण फक्त असं की आपण गेलो एखादा तिकडे गेलो नाही का, मी इथे आलो आणि काय ते वाईट होतं, काय तुम्ही काय म्हणणार, काय दोष म्हटलं तुम्हाला बोललं काय ते होऊन गेलं नाही का सर. तसं तिथं त्या मातेला मी नाव ठेवलं असं मला मनामध्ये मोठ्यापणा. तर तिकडनं असं बोललो मी फक्त की नव्हते आता तुझे करशील तसंच. आणि पाठीमागून फिरतोय तर समोर 24 ते 25 वर्षाची स्त्री तिथं बसलेली अशी, एकदा आपण बसतो ना ती असं धरून वगैरे.
एकदम जास्त झालं पहिलं, पण मी स्वतः इतकं घाबरलेलो की मला त्यावेळेस काहीच सुधरत नव्हतं काय करतं. आणि मी त्याच बाईला विचारते, आपको डर नहीं लगता? आपको डर नहीं लगता है? तर तिथं बसले ते आणि पण माहिती लक्षात नाही मी बरं म्हटलं. आणि दुसरा शब्द माझा होता फक्त रस्ता. आता इतर वेळेस काय होतं, आम्हाला कुठल्या पण ज्या स्त्री भेटायच्या, मुली भेटायच्या, त्यावेळेस आम्ही तिकडे त्या नर्मदा मातेच्या रूपात त्यांना बघायचं. मग त्यांच्या पाया पडायचं, त्यांना दक्षिणा द्यायची, तर आमच्या काय असेल तसं असं करत मग काय हातात बिस्किटाचं ते त्यांना देऊन आम्ही पुढं जायचं. पण जिथं मी एवढं घाबरलं ते एवढ्या जंगल तिथं भेटले, तिथं मला रस्ता नाही आहे. मी त्याला विचारतो की आपण डर नाही करता म्हणजे रस्ता. तिने फक्त पुढं दाखवलं. मी त्या जगात पाहून अशी छोटीशी जागा भेटली मला, म्हणजे तुम्ही बाहेर निघालो. बाहेर निघाल्यानंतर पुढं 1.5-2 किलोमीटर चालल्यानंतर सगळे मित्र पदे एकत्र आले आणि मी त्यांना ती स्टोरी सांगायला लागलो. ज्यावेळेस ते सांगता मग मला अचानक डोळ्यातून पाणी यायला रडायला लागलं की मी काय मिस केलं, की ॲक्च्युली तिथं कोण असतं काय करतं. आता हे प्रत्येकाचा समजण्याचा विषय, पण आज ज्या ठिकाणी मला रस्ता नाही आहे, मी ज्या ठिकाणी घाबरतोय तिथं काही आवाज देऊन मी आवाज दिला नाही. मी जो पण तिकडं वळतोय तो पण तिथं कोण नाही. पाठ्यामागून तरी मला माणूस भेटते आणि मला काहीच होतं ना. मी फक्त 2 शब्द विचारतो निघून जातोय. भयानक रडलो त्यावेळेस. आणि ते बाकीचे पण वेळ होणार ते पण सगळे केलं. तो अनुभव माझ्यासाठी खूप भयानक होता. आणि त्यानंतर मग माझी खरी परिक्रमा चालू झाली. तिथून पुढचे जे अनुभव होते, माझा आता पूर्ण शरीर तुम्हाला दिसतं व्हायब्रेशन करते. मी तिथून मग पुढे निघालो. त्यानंतर पुढे कुबेर भंडारीचं स्थान असं आहे की आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे सगळ्या जगभरातून, पण महाराष्ट्र त्या अमावस्येच्या दिवशी तिथे 2 ते 2.5 लाख लोक दरवर्षी आता पण जातात, रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत. आणि ह्या काळामध्ये तिथे नर्मदा स्नान करणं, जप करणं असं बरंच काय काय असतं. आणि अमावस्येच्या दिवशी स्पेशली. आणि आम्ही नेमकं त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी तिथं पोहोचलो. माझं त्या दिवशी 4 वेळा स्नान झालं, पूर्ण जप भरपूर झाला. आणि तिथून पुढे गेल्यानंतर मी रात्रीचं अनुष्ठान केलं एकदम विरान जागेमध्ये, एक कुटीमध्ये 108 वेळा हनुमान चालीसाचं पठण केलं. तर हे सगळे अनुभव घेत चाललो पुढं. आणि म्हणजे नंतर आध्यात्मिक ह्या गोष्टी होत चालल्या माझ्या आयुष्यामध्ये. तो पण नॉर्मल चालू होतं सगळं त्या नाही. आणि पुढे गेल्यानंतर गरुडेश्वरच्या अलीकडे एक 6 किलोमीटर अलीकडे उत्तर वाहिनी उत्तर तट, तिथं खूप पवित्र मानलं जातं. कारण जगामध्ये नर्मदा माता एक अशी एकमेवच हे नदी आहे की बाकीच्या नद्या सगळ्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. नर्मदा माता एकटी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहतात. आणि मग त्या ठिकाणी जी उत्तरवाहिनी होती त्या ठिकाणी उत्तरवाहिनीला उत्तर तटाला सोमवारच्या दिवशी दुपारी 12 वाजता मला एक मोठं शिवलिंग भेटलं. जाताना मला व्हिडिओज फोटो कोणा पाहिजे तर दाखवू शकतो मी. ते शिवलिंग भेटलं. मला एवढा आनंद झाला कारण ते स्वयंभू शिवलिंग आहे. आता जिथं मी गोदाम आहे आपलं तिथं त्यात आता मंदिराचं काम चालू आहे. लवकरच ते पूर्ण होईल आणि तिथे शिवजींची स्थापना होईल. तर ते शिवलिंग भेटलं त्यानंतर इतका आनंद झाला की कारण ही छोटी मोठी गोष्ट ते व्यवस्थित सांगायला गेलं त्याला एकट्यालाच 1-2 तास लागेल. तर ते शिवलिंग घेतलं आणि त्याचं वेट कमीत कमी 12 ते 15 किलो आहे. मग ते घेऊन आम्ही पुढे चालायला लागलो. थोडंसं पुढे गेलो असेल तर तिथे नर्मदा मातेचं जे वाहन आहे त्याला मगरमच्छ म्हणतो ना आपण, तर तो मगर कित्येक लोक परिक्रमा करतात. पुन्हा काय काय जे 2-2 परिक्रमा होतं ते पण दर्शन होत नाही. पण आमचं त्या दिवशी शिवलिंग भेटलं आणि थोडं पुढे गेल्यानंतर 1 नाही 2 नाही तर 3 मगर भेटले. आणि त्याच्या रंगामध्ये पण फरक आहे. असा राखाडी कलर असतो आणि ब्लॅक कलर असतो. ब्लॅक कलर म्हणजे नॉर्मल जे आपले मगरमच्छ असतात तसे, आणि राखाडी म्हणजे त्यांचं वाहन प्रॉपर. तर त्याचं दर्शन झालं एकदम जवळून, असं इतक्या जवळून. त्याची लांबी जो हा खांब ते खांब इतकं मोठं ते लांब होतं, एकदम मोठं हायवे एकदम. ते दर्शन झालं. म्हणजे यार आपल्याला शिवलिंग भेटलं, हे भेटलं, म्हणजे आपली परिक्रमा पूर्ण झाली, आपल्याला तर चला घरी. म्हणजे अशी मनामध्ये कारण थकवा पण आलाच असते. तर म्हटलं झालं. पण ते शिवलिंग तिथूनच घरी पाठवून दिला आणि माझी पुढची परिक्रमा मी चालू केली. पुढे गेल्यानंतर पिंपळेश्वर महादेव वगैरे असे छान छान स्थान आहेत. त्यानंतर तुमचं नेमावळ म्हणजे त्या परिक्रमेचा मध्य, जसे आपण नावे म्हणतो ना, परिक्रमा चालू केली आपली ओंकारेश्वरनं विमलेश्वरनं पण नेमावळ हा अर्धा परिक्रमा पूर्ण होते. नेमावळपासून मग परत पुढची परिक्रमा चालू केली. त्याच्यामध्ये सीतावन आणि मी तुम्हाला एक मेन स्थान का समजा, जर तुम्ही ते चुकून गेला समजा नाही पायी शक्य झालं बसनं जरी गेलं तर हे स्थान खूप बघण्यासाठी आहे. नेमावळच्या ठिकाणी एक कटवली काटवली काय म्हणतात नक्की प्रॉब्लेम सांगतो म्हणतो ते गाव आहे. त्या ठिकाणची एक स्टोरी खूप सुंदर आहे. तिथे जी नर्मदा माता होती, पांडव ज्यावेळेस तिकडं ह्याला गेले होते
अज्ञातवासात. त्यावेळेस नर्मदा मातेला पाहून भीमाच्या मनामध्ये तिच्याशी लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी तसं तिला मागणी पण टाकली. तर तिने एकच शब्द बोलला, म्हणजे ते शिवजींना विचारलं, कारण ती शिवकन्या आहे, शिवजींची मुलगी आहे. आणि दुसरी गोष्ट, तू जर हे माझा प्रवाह आहे, हा जर तू एक रात्रभर म्हणजे पहाट होण्यापर्यंत सूर्य उगवपर्यंत जर थांबवला, तुम्ही तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही तिथं जर गेलात तर आजूबाजूला 100-200 किलोमीटरमध्ये कुठेही दगडाची खाण नाही, कुठेही दगड नाही, पण त्या ठिकाणी भीमाने असे 7 डोंगर केले. आणि ते म्हणजे आता हे खांब कसे चौकोनी, असे सेम चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी, पाचकोनी, असे सगळ्या वेगळ्या शेपचे आणि एवढे सुंदर असेच फिनिशिंगमध्ये असे सगळे खांब आहेत. म्हणजे असे एका पण डोंगर उभे राहिले. एवढं सुंदर स्थान आहे. कावडिया एवढं सुंदर स्थान आहे, तुम्ही यूट्यूबवरती बघा. आणि ते असे 7 डोंगर बनवून त्यांनी पाण्यात थांबवलं, त्याला पण नर्मदा माता काही थांबली नाही, ती आपला प्रवाह बदलत राहील. म्हणजे ती खूप सुंदर स्थान आहे. त्याच्या शेजारीच सीतामातेचं वन आहे, तिथं आपण मला ते 5 मिनिटं अगोदर सांगा, म्हणजे मी लवकर फिनिश करून टाकलं. तर तिथं ते सीतावनच्या इथे जिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम आहे आणि लवकुशचा जन्म झाला, ते स्थानावरती गेल्यानंतर तुम्ही विश्वासच बसत नव्हतं की मी तिथे आत्ता पण ऐकलं रामायण लवकुश, सीतामाता, वाल्मिकी यांनी त्या ठिकाणी पोचले. मी तिथं 3 दिवस राहिलो. तिथे ते पूर्ण सीतामाताला ज्यावेळेस तिथे गेलं तर पाण्याची पण प्रॉब्लेम होता ना, तर तिने नर्मदा मातेला आवाहन केलं. मग नर्मदा माता त्या डोंगरातून कशी प्रगट झाली आणि त्याचं ते कुंड आहे नर्मदा सीताकुंड वगैरे. मी 1 दिवस राहून पूर्ण ते स्वच्छ केलं, सगळं केलं, तिथं भरपूर काही हे केलं. पण ते एक स्थानामध्ये व्हायब्रेशन होतं ना, ते पवित्र भयानक होतं. ते लोकची गुफा वगैरे सुंदर स्थान आहे बघण्यासाठी. आणि मग तिथून पुढे जास्त दिवस थांबते नाही, पण चालायला चालू केलं. पुढे चालत राहिल्यानंतर बरेच आवडी जागा आल्या. असं करत शूटला आम्ही अमरकंटकपर्यंत पोहोचलो. अमरकंटकला गेल्यानंतर तिथे जे मेन स्थान म्हणजे विंध्याचल आणि सातपुडा हे 2 पर्वतां राहायला एकत्र येतात ते. आणि त्याच्यावरती त्याच्या मेन पर्वत आहे, त्याच्यावरती त्या मातेचा जन्म झालेला आहे. तिथे मायका बगीचा म्हणून तिथं जन्मस्थान आहे. खूप सुंदर जागा आहे, खूप सुंदर जागा आहे. आणि त्यावेळेस माताजी लकीली एकादशी आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी शिवरात्री, ह्यावेळेस तुम्ही जर पाहिलं तर पण ती ताकद एवढी वाढलेली असते ना माणसांची त्या ह्याच्यामध्ये. मी एकादशीला पूर्ण निर्जला पूर्ण म्हणजे एवढं चालून निर्जला, दुसऱ्या दिवशी शिवरात्र निर्जला आणि तिसऱ्या दिवशी 2 वाजता मग मी हे केलं. पण त्यावेळेस पूर्ण रात्रभर जागणं, त्याला महाशिवरात्र जाऊन हे करतं ना जप, ते करणं. आणि परत दुसऱ्या दिवशी 2 वाजेपर्यंत मग 2 वाजता जाऊन खाल्लं, ते पण भिक्षा मागून. कारण इकडं खाण्याचं एक असं असतं की तुम्हाला राहायची कुठंच गॅरंटी नाही की तुम्ही कुठे राहणार आहात. चालत राहायचं सकाळी उठल्यापासून दुपारी तुम्हाला एखादं स्थान भेटलं, तिथे थांबले, खाल्लं आणि पुढे संध्याकाळी झोपाय कुठे भेटेल तर त्याची गॅरंटी नाही. आणि तिथे 2 वाजता मग एक ठिकाणी असं स्वयंपाक करत होते रस्त्याला, तर त्यांच्याकडून माहिती थोडी भाकर भेटेल का, रोटी भेटेल का, मग त्याने रोटी, मग तिथं खूप देतात आणि तूप बीप लांब सगळं मी भेटलं तर खूप भेटतं. तर ती पण तपस्या त्या ठिकाणी घडली आणि आमचं परत तिथं दर्शन घेऊन परत तिथं प्रवास चालू झाला. तिकडनं येताना पण बरेच स्थान आहेत, ते भेटत आपण कसं तरी ओंकार त्याच्यामध्ये तुमचं काय तिथे पण गेलं तर असे भरपूर स्थान आहेत, कपिलेश्वर महादेव वगैरे सगळे ते बघण्याचे स्थान आहेत, वेळ घेत नाही तुमचं सांगायचं. आणि हे सगळं कळत येताना एक ठिकाणी मग संध्याकाळचं काय झालं, ज्या ठिकाणी पोहोचलो तिथं रात्र झाली होती आणि स्मशानभूमी होती आणि तिथे प्रेत जळत होतं. आता राहायचं तर माझं त्याने मी एकटाच नंतर मी प्रवास करत होतो. त्या दिवशी शेजारी प्रेत जळते, सगळीकडे अंधार, त्या स्मशानभूमीमध्ये मी एकटाच होतो. हा माझ्या आयुष्यातला ते भयानक अनुभव होता. आणि तरी पण काय नाही, झोप लागून गेली आणि परत दुसऱ्या दिवशी चालू झालं. त्यानंतर एक ठिकाणी असं ठिकाण आहे की 20 किलोमीटरला एक गाव आहे चाबी म्हणून. तिथपर्यंत जात पण आम्हाला काहीच त्या दिवशी खायला भेटलं नाही. आणि चाबी तिथं गेल्यानंतर त्या लोकांच्या घरी नेमकं काहीतरी कार्य होतं, त्यामुळे ते सगळं तिथं कोणीच नव्हतं. आणि ते म्हणजे तुमच्या हाताने घेऊन करा. तर 20 किलोमीटर चालून आलं आहे, खायला बनवायची काही ताकदच नव्हती राहिलेली. म्हटलं चला पुढे भेटेल. तिथून पुढे 25 किलोमीटर देवगाव म्हणून आहे. 45 किलोमीटर आम्ही न खाता घेता चालू होतो. आणि त्याशी रात्री गेल्यानंतर मग त्याशी थोडासा मी आजारी पडलो, पायाला वगैरे खूप क्रॅम्प वगैरे आले.
आणि तसं करत नंतर मुलगी आजारी पडली. मग परत रात्रीचं मग तिथं नियम असतो सकाळी पहाटे ते संध्याकाळी सूर्यास्त होतपर्यंत चालायचं असतं, सूर्योदय ते सूर्यास्त. म्हणून मी त्यानंतर थोडंसं नियम करून सूर्यास्तानंतर पण चालत राहिलो आणि ते करत तरी ओंकारेश्वरपर्यंत मी परिक्रमा पूर्ण केली. आता हे तुम्हाला मी खूप शॉर्टमध्ये सांगितलं. तिथे आल्यानंतर ओंकारेश्वरला आल्यानंतर सुद्धा म्हटलं आता मी थोडेसे काही नियम हे तुटले असेल तिथे संकल्प सोडायला होतो. तर दुसऱ्या दिवशी सकाळचा उठलो आणि पायात चप्पल नव्हती. तुम्हाला म्हणतो परत तो मानता पडतो त्याची परिक्रमा काय केलं तिथं कारण त्रिवेणी संगम आहे, 3 नद्या असतात, तिथे जाऊन तुम्हाला संकल्प सोडायला होतो. तर सर हरे कृष्ण. तर तो संकल्प सोडणं काय झालं, नेमकं सकाळचं निघालो आणि अंघोळ करेपर्यंत दुपार झालेली आहे. एवढं कडक ऊन, खाली पायाला असे चटके बसवत होते भयानक, पण मी म्हटलं होऊन जाईल आता सगळं. नंतर ते एवढे जाम चटके बसायला लागले की तुम्हाला सांगतो म्हणजे असं वाटलं की तिथं शरीर सोडून देऊन त्याच्याच हे करा. पण झोपत ते चटके बसणारच होते. त्या दिवशी जे पाय जळले ना, म्हणजे परिक्रमा संपल्यानंतर सुद्धा जेवढे काही कर्म राहतात आपले नाही का ते सगळे जाणून घेतले. खूप सुंदर तो वेळच्या मी खूप फास्ट सांगायचा प्रयत्न केला. आता ते परिक्रमा पण झाली. पण आता तुम्हाला वाटत असेल मग या परिक्रमेतून नक्की थोडं मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं तुम्हाला ते पुणे भेटणार जे तुम्ही आता ऐकलं त्याचं खरोखर आहे का, तर तुम्हाला मी माझ्या स्वतःचे अनुभव म्हणतो या परिक्रमेचे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं जे आजारपण आहे म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक ज्या काही व्याधी आहेत त्या 101% तिथे जाणार म्हणजे जाणार. याचं उदाहरण म्हणजे मी परिक्रमा जायच्या अगोदर माझ्या भरपूर कारणं घडली. त्यापैकी एक कारण होतं माझं आजारपण की छाती दुखते, पाठण दुखते, कमर दुखते, गुडघे दुखते, डोकं दुखते, असं पाठच नव्हतं काय दुखत नव्हतं. त्यामुळे मी सगळं सोडून 6 महिने घरातच होतो. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस परिक्रमा गेलो मी 3ऱ्या दिवशीपासून आणि रोज 6 ते 7 गोळ्या खात होतो. परिक्रमाला गेलो 3ऱ्या दिवशी माझ्या गोळ्या बंद झाल्या. तर आजपर्यंत मी एकही गोळी खाल्ली नाही. मला तेच कळत नाही ते दुखणं गेलं कुठं मग. आणि ते दुखणं किती 20 वर्षाचं दुखणं. चेस्ट पेनचं जे माझं बॅक पेन चेस्ट पेन 20 वर्षाचं दुखणं. डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे कुणाच काय होत नव्हतं, पण ते दुखणं बरं झालं. दुसरी गोष्ट सगळ्यांना एक मोठा प्रॉब्लेम असतो, जसं वय होतं तसं आपलं आकार वाढत जातो, आपलं वजन वाढत जातं आणि ते कमी करणं आपण डॉक्टर म्हणतात शक्यच नाही, सगळं प्रयत्न पण होत नाही. पण माझं 12 किलो वजन कमी झालं. मी रामदेव बाबा वाटायला होतो. मी असं केल्यानंतर सगळ्यांना दाखवायला होतो प्रयोग करून. आणि वजन कमी झालं त्यामुळे मला एक वेगळं लाईफ होतं. पण ह्याच्यामध्ये म्हणजे मी तिकडे गेल्यानंतर खूप कथा ऐकली होती की आपल्या जीवनात खरंच असं घडतं की नर्मदा माता आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेते. तुम्हाला सांगायला मला खरंच आवडेल की माझी मुलगी जी आहे मोठी स्नेहल, तिला 4 वर्ष तिला आहे ना काही खाल्लं काही पिलं की वॉमिटिंग होतं, पाणी पिलं तरी वॉमिटिंग होतं. ती 4 वर्ष कशी जगली ते मलाच माहीत नाही, कारण डॉक्टर पण हे होतं की पोटातच काय नाही काही खाल्ले. आणि ती सगळं ते पण मला असं वाटतं की महिना 2 महिन्यात काय राहणार नाही जाणार आहे इथपर्यंत तिथं हे झालं. आणि ते माझ्या डोळ्यासमोर बघू शकलो. ते पण एक कारण होतं. म्हणजे तुम्हाला असे 10-12 कारण त्यातच एक कारण. मी ज्यावेळेस तिकडं पोहोचलो होतो ना त्यावेळेस मध्येच निघताचा फोन आला आणि म्हणजे तिने पुन्हा शरीर असं मोकळं सोडलं, ते हलत नाही चालत नाही. काय म्हटलं मला काय नाही, तिला पहिलेच सांगितलं होतं की मी परिक्रमा चाललंय, मी होते तर करू शकतो तर ठीक आहे ना, तर पळत पण जर करतोय तर तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, मला इकडचं काही दुःख लागत सांगू नका, मी पळत येईल. त्यामुळे नाही तर मी तुझा फोन ब्लॉक करून टाकेल. आणि फक्त 3 तरी 10 म्हटलं, कारण तिचं असं माहिती जर ते काय सांगता येत नाही. तिला म्हणजे एक काम कर, तू भगवंताला म्हणजे तुला जे बुद्धी सुचेल ते कर, मला सांगू नको, मी येणार पण नाही, मी काय बघणार पण नाही. आणि निर्मळाच्या कशी प्रार्थना केली. त्या दिवशी तिला ते एका माणसाकडे घेऊन गेले आणि त्यांना गेल्यानंतर माहीत नाही काय झालं. 4 वर्षाची मुलगी काय खाणं पिणं नाही. तिथे गेल्यानंतर तिथे पण जगन्नाथजींचं स्थान होतं आणि ते खूप म्हणजे आपण म्हणतो नाही की खरं की आपण सायन्समध्ये जातो पुढे आणि ह्याच्यावर विश्वास नसतो आपला, जादू टोना करणे धरणे. पण मित्रांनो माझाही कधी विश्वास नव्हता. पण ह्या गोष्टी पण असतात हे 100% फिक्स आहे. कारण त्या दिवशी तिथे गेल्यानंतर जी 4 वर्ष मुली कधी खाल्लं नाही त्या दिवशी तिने तिथे गेल्यानंतर ती पुन्हाची धाड तशी शर्ट टाकून तिथून झोपली होती. आणि ज्या त्या माणसाने हात लावला ते सगळं काय करायचं केलं ती उठून बसली, बोलायला लागली. घरी आल्यानंतर तिने रात्रीचं जेवण केलं आणि हळूहळू तिच्यामध्ये सुधार वाढायला लागला. पण मी इतक्या वर्ष केलं काहीच नाही झालं. नेमकं मातेकडे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कशा झाल्या आणि आज स्नेह पूर्णपणे ठीक आहे.
तिला आता उलट्या होत नाही ना कुठं सगळ्या डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट नॉर्मल, म्हणजे असं कुठलीच टेस्ट ठेवली होती की करायची काय होती, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल तिथे. आज तिचं स्वतःचं कॅफे चालू झालं आहे. तर हा काय चमत्कार आहे, आणि हे असे चमत्कार बऱ्याच लोकांचे आहेत तिथे. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम. तेच सांगतो की ह्या परिक्रमेने तुमचं मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि आध्यात्मिक या सगळ्याच गोष्टीमध्ये खूप बदल होतो. माफ करा, मी वेळेच्या वेळी खूप फास्ट सांगतो, तुम्ही तरी पण जास्त वेळ गेला असेल. धन्यवाद. नमस्ते. अतिशय सुंदर बोलला तुम्ही. ॲक्च्युली आधी इस्कॉन फॉलोअर आहे म्हणून ते आपोआप पाय डिफॉल्ट येतं माताजी आणि प्रभूजी. खूप सुंदर बोलला. म्हणजे सगळेजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते आणि हा विषय थांबू नये असंच वाटत होतं, परंतु वेळेअभावी आपल्याला खूप वेळ देता येते. आज तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या हॉलमध्ये राईट हँड साईडला आपल्या मागच्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स आपण लावलेले आहेत. सो थँक्यू यतीश आणि सचिन अँड ऑल द टीम. हे तुमच्या सगळ्या